आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। भाजपचे आमदार 1,500हून अधिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवरती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 1.5 लाखापेक्षा जास्त अनुयायींना आता या ठिकाणी प्रवेश असेल। सुरक्षितता व्यवस्थापनासाठी सुद्धा मोठी तयारी करण्यात आली आहे। दीक्षाभूमी परिसरामध्ये एआय कमांड सेंटर सुद्धा सुरू करण्यात आलंय। 1,500हून अधिक पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिनाची दीक्षाभूमीवरती सध्या जोरदार तयारी सुरू आहे। सुरक्षितता व्यवस्थापनासाठी एआय कमांडचा सुद्धा वापर केला जातोय। दीक्षाभूमी परिसरामध्ये एआय कमांड सेंटर सुद्धा आता सुरू करण्यात येत आहे। 1,500हून अधिक पोलीस आता तैनात असणार आहेत। धम्मचक्र प्रवर्तन दिनाची दीक्षाभूमीवरती जय्यत तयारी करण्यात आली। त्यामुळे आपण पाहतो नागपूरमध्ये सध्या धम्मचक्र परिवर्तन दिनाची दीक्षाभूमीवरती जोरदार तयारी करण्यात आली आहे। 1,500 पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा यावेळी तैनात करण्यात आलेला आहे।